रंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, आरोही झोपलेली असते. तिथे अक्षय येतो. अक्षय आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला आय एम सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, मी तुझ्यावर खूपच चिडचिड करतो ना, असं तिला म्हणू लागतो. त्याच वेळेला खरं तर आरोही गाढ झोपलेली असते. आरोहीच्या हातात गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि त्याच वेळेला अक्षयचं लक्ष त्या मूर्तीकडे जातं. अक्षय म्हणतो की नक्कीच बाप्पाला घेऊन बसलेस म्हणजे तुझी इच्छा काहीतरी असणार आहे आणि तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होत, आपण लवकरच बाहेर जाणार आहोत, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. पण त्यावेळेला ती झोपेत असते, ते तिला कळत नसतं. अक्षय ती गणपती बाप्पाची मूर्ती तिच्या हातातनं घेतो आणि दुसरीकडे ठेवून देतो. अक्षयने आता त्या आरोहीच्या अंगावर हात ठेवलेला असतो. आरोहीसुद्धा झोपेत अक्षयचा हात तसाच घेते आणि निवांत झोपी जाते. अक्षय आणि त्याचसोबत आरोही दोघंही जण झोपतात, कारण आता रात्र झालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलेला असतो, कारण त्याला आज काही झालं तरी तो डब्बा वेळेवर पुरवायचा असतो आणि त्यासाठी त्याची पूर्णपणे ही तयारी सुरू असते. तेवढ्यातच तिथे आता इरावती आलेली असते. इरावती अक्षयला म्हणत असते, काय रे अक्षय, जेवण वगैरे तर सगळं झालंय, मग हे सगळं काय आणि कशासाठी? त्यावर अक्षय म्हणतो की मला कॅन्टीनमध्ये एक डब्बा द्यायचा आहे. खरं तर जॉब नाही आहे, त्याचसोबत आता हे घरसुद्धा जाणार आहे, पैशांची गैरसोय आहे. मग म्हटलं जो जॉब मिळेल तो काहीच करायला हरकत नाही, म्हणूनच म्हटलं एक जॉब आला आहे पाचगणीला कॅन्टीन सेवेचा, म्हणजे तिथे लहान मुलांना डब्बा बनवून द्यायचा आहे. मग त्याने ट्रायलमधून डब्बा मागितला आहे, सो देतो मी त्यांना डब्बा. त्याच वेळेला पण हे सगळं करणं खूप जास्त त्याला कठीण जात असतं, म्हणजेच या घरातलं सगळ्यांचं. म्हणूनच तो म्हणत असतो की जरा बाहेर गेलो तर कसं पैशांची सोय होईल. इरावती म्हणते की नाही, काय आहे ना की तू बाहेर गेलास तरी चालेल, पण मग मुलांचं काय, तुला हे सगळं परवडत नाही आहे का? आपण त्यापेक्षा एक काम करूया, या मुलांना ना आश्रमात ठेवूया, म्हणजे कसं एकदम व्यवस्थित सोयीनुसार होईल ना. पण ही गोष्ट आता अक्षयला मान्य नसते. अक्षय म्हणतो की नाही, मुलांना आश्रमामध्ये नाही, ती जबाबदारी आहे माझी आणि त्यांना असं तिथे ठेवणं चुकीचं आहे, असं देखील आता तो म्हणू लागतो. मुलं आहेत ना, त्यांना सांभाळेल मी, थोडं का होईना बघेन. त्याच वेळेला इरावती म्हणते की काही करायचं आहे का, तुझं मदत करू का तुला? तर तेवढ्यातच अक्षयला जे आहे ती कामं असतात ती करत असतो अक्षय, कारण अक्षयला वेळच्या वेळी तो डबा पोचवायचा असतो. अक्षय म्हणतो की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, मी एकदा का जॉबला लागलो ना की हळूहळू का होईना सगळं काही व्यवस्थित होईल, पण थोडा वेळ दिला पाहिजे, थोडा वेळ दिला ना काही सगळं काही पॉसिबल आहे, असं देखील तो म्हणत असतो. आणि तो आता आरोहीला उठवायला बेडरूममध्ये जातो. तोपर्यंत इकडे मात्र जी इरावती असते ती ठरवते की चला, मला जे हवं आहे त्या कामात मला तर यश येते, म्हणजेच तिला आता हेच हवं असतं की अक्षयने कुठेतरी अशी छोटीशी नोकरी करावी, सगळं काही सोडावं आणि ते सगळं काही तिच्या मनासारखं होत असतं. दुसरीकडे आरोहीला उठवायला गेलेला अक्षय जो असतो तो मात्र आरोहीला उठवत असतो. आरोहीला म्हणत असतो की आरोही अशी झोपून राहू नकोस ग, चल उठ, आपल्याला स्कूलला सुद्धा जायचं आहे ना, असं बोलून तो तिला उठवत असतो. तर हो मी उठते ना बाबा, हे काय उठलीच आहे, असं बोलून ती देखील उठते आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच त्यांची स्माईल अँड ऑल हे सगळं काही सुरू असतं. तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की जे अक्षय असतो तो आरोहीला म्हणत असतो की चल आरोही, सगळी कामं बाकी आहेत. आरोही म्हणते की बाबा स्कूलला नाही जायचं आहे, पण अक्षय काही तिचं ऐकत नाही. तेवढ्यातच खरं तर अक्षयच्या फोनवर फोन आलेला असतो आणि अक्षयला सांगण्यात येतं की तुमची गाडी आम्ही उचलण्यासाठी आलेलो आहोत. त्याच वेळेला अक्षय म्हणत असतो की प्लीज ना आजच्या दिवस राहू द्या गाडी, पण अक्षयचं कोणीही सुद्धा ऐकायला तयार नसतं. अक्षयला ते सरळ म्हणतात की नाही ऐकायचे आम्हाला काही, आणि आम्हाला जे हवं आहे ते आम्ही करणारच आहे. आणि म्हणूनच आता ते अक्षय जे आहे तो आता बाहेर जातो आणि पाहतो तर काय, तिथे मात्र काही 2 गुंड आलेली असतात आणि त्याचसोबत आलेली असतात ती म्हणजे 2 माणसं, एक बँकेतला माणूस आणि त्याचसोबत त्याच्याबरोबर असणारा त्याचा असिस्टंट. ते आता म्हणत असतात की तुमची गाडी जी आहे ती आता आम्ही जप्त करत आहोत. अक्षय त्यांना रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो की प्लीज असं करू नका, ही माझी गाडी आहे,
मला आजच्या दिवस तरी लांब जायचं आहे म्हणून राहू दे नाही गाडी. पण ती लोक अक्षयचं काहीसुद्धा ऐकायला तयार नसतात. अक्षयला सरळ म्हणतात की आम्हाला काहीच सांगू नका, आम्ही आता ही गाडी इथं ठेवू शकत नाही, त्यामुळे ही गाडी घेऊन आम्ही जाणारच आहोत असं देखील त्याला सांगितलं जातं. अक्षय त्यांना विनवणी करत असतो की प्लीज ना नको ना नेऊ, आजचा दिवस राहू दे, मला खूप लांब जायचं आहे त्यासाठी. पण ते काही अक्षयचं ऐकायला तयार नसतात. त्यांचं ठरलेलंच असतं की ऐकायचं नाही. तर ते आता जे गुंड त्यांनी आणलेले असतात ते गुंड अक्षयची कॉलर धरतात आणि अक्षयला मारहाण करायला जाणार असतात. तेवढ्यातच तिथे आरोही आलेली असते. अक्षयचं लक्ष आरोहीकडे जातं की आरोही आलेली आहे आणि आरोहीने आपल्याला अशा अवस्थेत बघितलं तर नक्कीच तिला पुन्हा वाईट वाटेल आणि त्याचसोबत तिला टेन्शनसुद्धा येईल की हे गुंड मला मारायला का आले आहेत. म्हणूनच तो त्या गुंडांना रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की प्लीज माझी मुलगी आहे, त्या मुलीसमोर प्लीज भांडणं नको, तुम्हाला घेऊन जायची ना गाडी, घेऊन जाऊ शकता तुम्ही. तेवढ्यातच आरोही तिथे येते आणि आरोही जी असते ती म्हणत असते की बाबा काय झालं आहे, आपली गाडी कुठे घेऊन चालले आहेत ते, आपली गाडी कोणालाच द्यायची नाही आहे असं बोलून ती गाडीकडे जाऊन रडत असते. तर अक्षय मात्र आरोहीला समजावतो आणि म्हणत असतो की बाया आपली गाडी ना ते रिपेअरिंगसाठी घेऊन जात आहे, गाडीवरनं सतत आवाज येतो ना, मग त्यांनाच मी सांगितलं की जरा रिपेअर करून घेऊन या, म्हणजे कसं गाडी आपली व्यवस्थित चालेल ना, त्याच्यामध्ये छान म्युझिक सिस्टमसुद्धा बसवूया, मग आपली गाडी एकदम सुसाट पडेल असं देखील अक्षय तिला सांगतो. आरोहीला आता थोडं वाटतं की हां बरोबर बाबा बोलतोय ते बरोबर आहे, ती त्याच्यावर विश्वास ठेवते. पण तिला गाडी तिच्यापासून लांब जाणार याचं खूप जास्त दुःख झालेलं असतं. ती गाडीकडे हात लावून ती आता खूप जास्त रडत असते. अक्षय तिला समजावतो आणि म्हणतो की आपल्याला स्कूलला जाताना आपली स्कूटी आहे ना, आपण मस्त 2 व्हीलरने जाऊया, म्हणजे कसं आपल्याला वाराही लागेल आणि बाहेरचं सगळं काही दिसेल असं बोलून तो आता तिला मनवायचा प्रयत्न करतो. कारण इतके दिवस जी आरोही होती तिला गाडीतून जायची सवय झालेली होती आणि तिच्यासाठी गाडी आणि तिचं जे अटॅचमेंट होतं ते काही वेगळंच होतं. आणि आता एकदमच ती गाडी तिच्याकडनं निघून जाणार म्हटल्यावर तिचं मन अस्वस्थ झालेलं असतं आणि म्हणूनच ती खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत असते. पण अक्षय तिला समजावतो आणि म्हणतो की आपण ना आपल्याला 2 व्हीलरने जाऊया. त्यावर ती सुद्धा तयार होते की ती म्हणते की हो चालेल, मला पण मस्त हवा खाता येईल, पण डोक्याला आपल्याला हेल्मेट लावायचं आहे, हां दोघा नाही असं देखील तो म्हणतो. त्यावरती म्हणते की ठीक आहे आणि ती त्याला मिठी मारते. हे सगळं तिथे असणारा तो मॅनेजर पाहत असतो. मॅनेजरला लगेच इरावती डोळ्याने इशारा करते. त्याबरोबर लगेच तो मॅनेजर जो आहे तो घेऊन जातो आणि जेव्हा घेऊन जातो तेव्हा मात्र अक्षयला खूप जास्त वाईट वाटतं. कारण आता त्याच्या जवळची ती गाडी होती आणि ती गाडी आता त्याच्यापासून लांब चाललेली आहे. ते त्याच्या मनाला खूप जास्त खात असतं. तर लास्टला पुन्हा एकदा मिठी मारत असते गाडीला, ती म्हणजे आरोही म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा माझ्यापासून माझी गाडी लांब जायला नको होती. अक्षयचे सुद्धा डोळे पाणावलेले असतात. पण आता या सगळ्या परिस्थितीतसुद्धा अक्षय काहीच करू शकणार नसतो. तर आरोहीला तो फक्त सहारा देत असतो, आरोहीला सांभाळत असतो, म्हणत असतो की बाया चल आपल्याला स्कूलची सुद्धा तयारी करायला हवी, कारण खूप कामं बाकी आहेत, चल जाऊया आपण बाकीची इतरही कामं करून घेऊया असं बोलून तो तिला आतमध्ये घेऊन जातो. दुसरीकडे आता अण्णासाहेब जे असतात ते मात्र चहा पीत बसलेले असतात आणि तेवढ्यातच अण्णासाहेबांच्या समोर एक भांडण होत असतं. ते म्हणजे रमाचं आणि घरात असणाऱ्या त्या मेडचं. खरं तर त्या मेडने जेव्हा ती पीठ मळत होती तेच हात तिने फ्रीजला लावले होते. अचानकपणे तिला फोन आलेला होता, हेच काही ते निमित्त होतं आणि त्यामुळेच तिने चुकून तो हात जो आहे तो फ्रीजला लावल्यामुळे घरात खूप जास्त राडे होऊ लागतात. म्हणजेच रमा त्यांना म्हणत असते की तुम्हाला काही कळतं की नाही की तिथे अस्वच्छपणा. पण आता रमाला ते म्हणतात की अहो माझा जेव्हा फोन चालू होता ना तेव्हा ना अचानकपणे मला ना माझ्या मुलाच्या रडतानाचा आवाज आला, मग मला काही सुचलंच नाही, त्यामुळे कामात चुकून हे सगळं झालं असं देखील आता ती म्हणत असते. पण आता रमाला ती म्हणते की तुम्हाला काय कळणार हो मुलांचं दुःख, म्हणजे ज्याला मूल असतं ना त्यालाच हे कळतं. हे सगळं म्हटल्यानंतर इकडे मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो रमाला बसतो. कारण रमाला त्याचं दुःख कळत असतं आणि त्यामुळे आता रमा जी आहे ती मात्र म्हणत असते तुम्ही मला शिकवताय काय करायचं आणि काय नाही ते, गप्प बसा. आणि त्याच वेळेला त्यांच्या दोघांचे वाद होत असतात. पण ते वाद मिटवण्यासाठी खरं तर तिथे आलेले असतात ते म्हणजे अण्णासाहेब लगेच म्हणतात की जा तुम्हाला कामं आहेत ना ती कामं करून घ्या. आणि त्यानंतर त्या बाईंना तो पाठवून देतात ते आणि तेव्हा रमाला म्हणतात की रमा काय हे. पण रमासुद्धा म्हणते की तुम्हीही बघितलं ना किती विचित्र बोलतात ते, एकतर काम करत नाही आणि वरून मला म्हणते की तुम्हाला काय मुलांची किंमत कळणार. मुलांची किंमत माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळू शकते. मला जो काही त्रास होतोय ना तो मी
जवळून पाहते आणि तो सगळा अनुभवते आहे. माझ्या मुलीसाठी माझं काहीच किती तुटतं हे मला माहिती आहे. या लोकांना काय आणि ह्या सगळ्यांना ना तुम्हीच लाडवून ठेवले बघा. असं देखील आता रमाची असते ती बोलू लागते. जेव्हा रमा हे सगळं काही अण्णासाहेबांना म्हणते तेव्हा मात्र अण्णासाहेब जे असतात ते रमाला म्हणतात की रमा थांब, चिडचिड करू नको, होईल सगळं काही ठीक. तू अशीच जर चिडचिड करत राहिली तर कसं व्हायचं असं बोलून ते तिला समजावत असतात. तर त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं अण्णासाहेबांना कळत असतं की रमाची चिडचिड का होत आहे ती. म्हणजेच रमा जी आहे ती या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वतःला त्रास करून घेत असते. म्हणजेच रमा जिचा भूतकाळ अजूनही विसरलेली नसते आणि त्यामुळेच तिने हे सगळं काही आता स्वतःवर ओढवून घेतलेलं असतं. दुसरीकडे मात्र किचनमध्ये खूप जास्त धांदल उडालेली असते. त्याने जे काही जेवण बनवलेलं असतं ते जेवण तर वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं असतं, पण त्याचसोबत आता तिथे असलेले रमाकांत काका विचारतात की काय झालं आहे अक्षय. तर अक्षय सांगतो, अहो मला ना डब्बा हवा होता पण डब्बाच नाही आहे. एवढं सगळं जेवण बनवले, खरं तर मला जेवण ना कॅन्टीनमध्ये घेऊन जायचं पण मला डब्बाच भेटत नाही. मुलं पण होती ती त्यांचे डबे घेऊन गेली, मग आता मला डब्बाच नाही आहे. त्यावर रमाकांत काका म्हणतात इतकंच ना थांब मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन येतो. आणि असं बोलून ते आता रूममध्ये जातात. रूममधून येताना ते येतात ते डब्बा घेऊन येतात. आणि त्यांचा डब्बा बघून मात्र अक्षय खुश होतो. अक्षय म्हणतो की असाच डब्बा मला पाहिजे होता. तर अक्षयला ते सांगतात की हा डब्बा ना तुझ्या काकूचा होता आणि हा आठवण म्हणून मी माझ्याकडे सांभाळून ठेवला होता. त्याच वेळेला तर रमाकांत काका रमाबद्दल सुद्धा चुकून अक्षयसमोर बोलू जातात आणि तो म्हणतो की मी खरं तर जेवण जे आहे ते उत्तम केलंच आहे, पण नेमकी टेस्ट कशी झाली कळतच नाही. त्यावर रमाकांत काका त्याला म्हणत असतात की तू तर मास्टर शेफ आहे रमा, असं म्हणूनच ते थांबतात. तर रमाचं नाव ऐकल्याबरोबर अक्षय त्यांच्याकडे रागात बघतो, पण आता अक्षयला ते समजावतात की माझ्याकडनं चूक झाली, मी सगळं काही मुद्दामून नाही बोललो असं देखील ते म्हणतात. त्यावर आता अक्षय जो आहे तो शांत राहतो आणि तो डबा वॉश करत असतो. दुसरीकडे मात्र जी इरावती असते तिला मात्र आता खूप जास्त आनंद होत असतो की अक्षय असा कुठेतरी नोकराचं काम करतोय. म्हणजे त्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवणं हे काही मोठं काम झालं का. आणि ते सुद्धा अक्षय जो आहे ती कॅन्टीनमध्ये जेवण बनवताना स्वतःचं खरं नाव सांगणार नसतो, कारण मुकादम नावाने त्याला कुठेही काही काम मिळणार नसतं आणि म्हणूनच तो अक्षय देवधर म्हणजेच त्याच्या आईचं नाव लावणार असतो. तो विचार करतो की जाऊ दे, माझ्या आईच्या नावाने का होईना मला कुठेतरी नोकरी मिळेल. पण ही जी इरावती असते ती मात्र म्हणत असते की तुझी हीच लायकी आहे, हळूहळू बघ मी सगळं काही कसं स्वतःच्या ताब्यात घेते. हे घर अँड ऑल सगळं काही, ही तर जागा मी घेतलीच आहे. ही जागा असते ती म्हणजे पार्वती आजीची आणि ती जागा आता तिने स्वतः मिळवलेली असते आणि त्यामुळेच तिला प्रचंड असा आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की शाळेला जाण्याची तयारी सुरू असते. शाळेला जाताना दोघंही जण आता टू व्हीलरने जात असतात. पहिल्यांदा अक्षय जो आहे तो आरोहीला हेल्मेट घालतो आणि त्याच वेळेला स्वतःही हेल्मेट घालतो. आरोहीला तो म्हणतो की तुला माहिती आहे का आपण आज कुठे जाणार आहोत. आरोही म्हणते बाबा कुठे जायचं आहे आपल्याला. तर आता तो सांगतो की आपल्याला पाचगणीला जायचं आहे. हे ऐकल्यावर आरोहीला खूप जास्त आनंद होतो. आरोही जागेवरच नाचू लागते. अक्षय म्हणतो पण आधी आपल्याला स्कूलला जायचे, तिथून नंतर आपल्याला पाचगणीला जायचे चल. आणि त्यानंतर दोघंही जण गाडीवर बसतात. दोघंही जण जेव्हा गाडीवर बसतात तेव्हा अक्षय गाडी स्टार्ट करतो, कारण आता काही झालं तरी वेळेवर डबासुद्धा त्याला पोचवायचा आहे आणि त्याचसोबत या आरोहीला सुद्धा स्कूलला सोडायचं आहे आणि त्यासाठी त्याची खूप जास्त धांदल उडालेली असते आणि त्या पद्धतीने तो सगळं काही करत असतो. आता गाडी घेऊन दोघंही जण घराकडनं शाळेकडे जायला निघतात. त्याच वेळेला अक्षय आरोहीला म्हणतो की तू घट्ट पकडला आहेस ना मला. आरोही म्हणते हो बाबा चल आपण निघूया. आणि आता गाडी घेऊन दोघंही जण शाळेकडे येऊन पोहोचतात. जेव्हा शाळेकडे दोघंही जण येऊन पोहोचतात तेव्हा अक्षय आरोहीला म्हणत असतो की जा आता मस्तपैकी शिक आणि मग नंतर आपण पाचगणीला जाऊया. तर आरोही म्हणते की बाबा नक्की घेऊन जा हा मला. अक्षय म्हणतो की हो मी तुला घेऊन जाणार आहे ग बाळा जा. आणि त्यानंतर आरोही स्कूलमध्ये जाते आणि त्याच वेळेला अक्षय जो आहे तो त्याला आता पाचगणीला पोचायचं असतं. पाचगणीला पोचण्यासाठी त्याला बराच वेळ लागणार असतो, कारण खूप अंतरमध्ये असतं आणि त्यामुळेच तो आता लगेच आपलं काम झाल्यावर तिकडनं निघणार असतो. ही जी आहे ती खरं तर इकडनं बाय बोलते आणि आपल्या स्कूलमध्ये निघून जाते. अक्षयसुद्धा आता पुढच्या प्रवासाला लागतो, कारण त्याला पाचगणीला वेळेवर पोचायचं असतं. अक्षय जेव्हा आता तिथे जातो त्यावेळेला खरं तर अक्षयकडनं वेळ निघून गेलेली असते. म्हणजेच आधीच भरपूर अशा डबे रमाकडे आलेले असतात आणि रमा त्या प्रत्येक डब्यातील चव चाकत असते. कोणता डबा कसा आहे याची चव चाकत असतानाच इकडे बाहेर मात्र खरं तर अक्षय आलेला
आलेला असतो आणि अक्षयला आतमध्ये जायचं असतं आणि म्हणूनच अक्षय म्हणत असतो की मला ना आर के मॅडमना भेटायचं आहे. पण तिथे असणारा जो पिऊन असतो तो काही अक्षयला आतमध्ये सोडत नसतो आणि तो म्हणत असतो की सॉरी, पण तुम्हाला आतमध्ये जायला भेटणार नाही. अक्षय म्हणतो मी खूप लांबून आलो आहे, मला माहिती वेळ निघून गेली आहे, पण मला जावं लागेल. पण इकडे मात्र जो काही आरडाओरडा गोंधळ सुरू असतो तो कुठेतरी ऐकायला येत असतो, तो म्हणजे रमाला. आणि म्हणूनच रमा जी आहे ती आता तिथे जाते आणि रमा म्हणते की काय झालंय, काय चाललंय, कोण होतं. पण आता अक्षयला ती संधी मिळत नाही. अक्षयने जो डबा आणलेला असतो तो डबा अक्षय तिथेच ठेवतो, कारण पिऊनने त्याला आतमध्ये सोडलेलं नसतं. पण आता तो विचार करतो की चला, आपल्याला डबा तर द्यायला भेटला नाही आहे, पण आपण इथे तर ठेवून जाऊया. आणि म्हणून अक्षय तिकडनं निघून जातो. त्यानंतर अक्षय गेल्यानंतर रमा बाहेर येते आणि जेव्हा रमा तिथे बाहेर येते तेव्हा इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला आता रमाच्या लक्षात येतं की कोणीतरी येऊन गेलं होतं. तर रमा विचारते की कोणी आलं होतं का आणि कोणाचं भांडण चालू होतं का. ते पिऊन म्हणतात की हो, एक डब्बा घेऊन माणूस आला होता, पण वेळ होऊन गेला होता म्हणून मी त्यांचा डब्बा त्यांना म्हटलं की नाही पोचवता येणार. मग रमा म्हणते की त्यांचा डब्बा कुठे आहे. तर ते पिऊन म्हणतात ते डब्बा ठेवून गेले आहेत, पण मी तो डब्बा वॉचमॅनला दिला आहे. त्याबरोबर रमाला खूप जास्त राग येतो. रमा आता तातडीने त्या वॉचमॅनच्या इकडे धाव घेते आणि तेव्हा ती डब्बा पाहते तर काय, त्या डब्यामध्ये खूप सारे पदार्थ अक्षयने बनवून आणलेले असतात. मेथीचे पराठे, त्याचसोबत बीटरूटचे पराठे आणि अनेक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून आणलेली असतात. आणि जेव्हा ती फक्त त्या पदार्थांचा सुवास घेते ना, तेव्हाच तिला कळतं की हाच उत्तम शेफ आहे जो मुलांना उत्तम पद्धतीचं जेवण देऊ शकतो. तर दुसरीकडे अक्षय म्हणतो की मी माझं काम तर केलेलं आहे, आता माझ्या नोकरीचं काय काहीच कळत नाही आहे. पण इकडे मात्र अक्षयने जे काही जेवण बनवलेलं असतं ते रमाला आवडतं आणि रमा त्याचं सिलेक्शन करणार असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.